नमस्कार मित्रांनो, या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता कामिनी, अनिका आणि रागिनी ह्या आजोबांच्या रूममध्ये येतात. तर आता कामिनी हसायला सुरुवात करते. अनिका विचारते की अगं ग्रॅनी, आजी आपण ह्या म्हाताऱ्याच्या रूममध्ये कशाला आलो. तेव्हा आता कामिनी हसते आणि म्हणते की अगं बस, आता मात्र खूप मजा येणार आहे असं म्हणते. आणि आता आजोबांना म्हणते की काय कसं आहे, आणि आज मात्र कोणीतरी खूप खुश दिसत आहेत. बरोबर आहे, मोठी सून येणार आहे, मोठी नात येणार आहे ना, म्हणून कोणीतरी इतकं खुश आहे. तर दादा हे बघ, अरे तू तर काहीच नाही, कारण तुझ्यापेक्षा ती अन्नपूर्णा आहे ना, ती जास्त खुश आहे. आणि त्या अन्नपूर्णाला असं झालं असेल की काय करू, हे करू, ते करू, म्हणून मात्र कामिनी, रागिनी, आता अनिका खूप खुश होऊन हसत असतात. तेव्हा आता आजोबांना खूप राग येतो, रागाने ते बघत असतात. त्यानंतर आता इकडे अन्नपूर्णा आजीचा आणि राजांचा जीव अगदी टांगणीला लागलेला असतो. घाईने ते आता गाडीतून जेथे हा ऍक्सिडेंट झालेला आहे तर तेथे येतात. अन्नपूर्णा आजी आता घाईने ड्रायव्हरला गाडी चालवायला सांगते. तिला असं झालं असतं की केव्हा आता मी माझ्या गौरीला आणि माझ्या नातीला बघेल आणि त्यांच्यावर काय अवस्था त्यांची झाली असेल. त्यांचा जीव वाचण्यासाठी मात्र आता त्यांना काही न होऊन देण्यासाठी देवी तुळजाईला हात जोडते. राजन म्हणतो की आई, तू काही काळजी करू नको, आई तुळजाभवानीचा आशीर्वाद आहे त्यांच्या पाठीशी. तेव्हा आता कामिनी इकडे आजोबांना म्हणत असते की दादा हे बघ ना दादा, खरं सांगते तुमचा हा जो आनंद आहे तो मात्र फार काळ नाही टिकणार, कारण त्याची तशी तजवीज मी केलेली आहे. तर म्हणजे तुमच्या आनंदावर विरजन घालणार आहे असं म्हणजे हे बघ, तुमच्या अन्नपूर्णाला मोठी सून आणि मोठी नात येणार आहे असा जो फोन केला होता, कोणी केला होता, तर अनिकाकडे हात करते. अनिका मात्र खुश होत हसते. तर आजोबा रागाने अनिकाकडे बघतात. कामिनी पुढे म्हणते की हे बघ, इतक्या मोठ्या नातीची आतुरतेने वाट बघत आहात, मोठी नात कधीच येणार नाही हे लक्षात ठेवा. आणि खरी गंमत तर सांगायची राहिली, कारण ह्या तुमच्या मोठ्या नातीला आम्ही बघितलेलं सुद्धा नाही. मोठी नात आहे तर ती खरी खरी आहे, गौरी माझ्या ताब्यात आहे. तर आता रागिनीला खूप हसू येत असतं, परंतु आजोबांना मात्र आता आपल्या गौरीची काळजी लागते. आता कामिनी हसते आणि आहे म्हणजे होती असं म्हणते, आणि आता मात्र ती जगात या नसणार, कायमची संपली. तेव्हा आता हे ऐकल्यानंतर आजोबांना धक्का बसतो. तर रागिनी म्हणते की काय बोलते आई, कायमची संपली म्हणजे. तेव्हा आता कामिनी म्हणते की अगं हे बघ, साधा सोपा अर्थ तुला कळत नाही का, अगं संपली म्हणजे कायमची गेली. तर कामिनी म्हणते की अगं हे बघ, यांची मोठी नात आणि मोठी सून गाडीने इकडे यायला निघाले होते, पण येता येता असा मोठा अपघात झाला. तर आणि म्हणजे असा मोठा ऍक्सिडेंट असं झाला की धडमधूड. तेव्हा आता अनिका म्हणते की ग्रॅनी आजी, गौरी का फौरी. तेव्हा आता कामिनी तर अगदी जोरजोराने हसायला सुरुवात करते. आणि एवढा मोठा ऍक्सिडेंट झाला असं म्हटल्यानंतर माणूस काही जगणार आहे का, आणि म्हणूनच मी इतक्या मोठ्या आनंदाची बातमी ही दादाला सांगायला आले. आणि दादाचा चेहरा धरून म्हणते की दादा, अरे सगळं काही संपलेलं आहे, आणि ही सगळी प्रॉपर्टी आता माझ्या अनिकाच्या नावावर होईल, आणि आता मात्र आम्ही तिघी मिळून येथे राज्य करणार आहोत. म्हणून आता त्या तिघींना खूपच हसू येत असतं. परंतु आता बाबांना खूप टेन्शन येते. त्यांना आता आपल्या गौरीची आणि कमळीची काळजी लागते. आणि ह्या तिघींचा खूप राग येत असतो, कारण इतक्या वैऱ्यासारख्या त्या अगदी राक्षस सारख्या क्रूर वागलेले असतात. आणि हे बघ दादा, अरे तुला काय वाटलं की तुला आणि वहिनीला मी असंच मारून टाकणार, संपून टाकणार का, आणि हे बघ मी तुम्हाला दोघांना असंच मारून टाकणार आहे. आणि नाही, तुम्हाला नाही मारणार, कारण मी तुम्हाला दोघांना आता असा त्रास देणार आहे. आणि एकतर तुला मारायचं तरी काय, तू तर अगदी अर्ध मेल्यासारखं आहे, आणि अन्नपूर्णा गेली तिकडे आणखीन मरायला. तुम्हाला मात्र मी अशीच रडत आणि कडत आयुष्य काढायला लावणार आहे. अगदी असं कुठत आयुष्य केलं पाहिजे की कामिनी अगं मरण दे देवा, मरण दे कामिनी, मरण दे, कारण ही कामिनी तुम्हाला मरून देणार नाही. तुम्ही तर असेच अगदी किडत मरणार आहे. काही झालं तरी तुम्ही कामिनीवर अन्याय केलेला आहे, त्यामुळे तुम्हाला ही शिक्षा अशीच भोगावी लागणार आहे. म्हणून आता कामिनी आजोबांना खूप त्रास देत असते. अगदी ओढून त्यांना धरून ओढत असते, आजोबांचा गळा दाबत असते. आजोबांना ओरडता सुद्धा येत नाही, आणि पुन्हा म्हणते की हो प्राण आला, म्हणून आता इतका त्रास त्यांना द्यायला सुरुवात करते. आणि त्याच वेळेस कमळी आणि ऋषी मात्र आजोबांच्या रूममध्ये परत येत असतात. आणि त्याच वेळेस आता कमळी आणि ऋषी जेव्हा आत येतात दरवाजा उघडून, तर तेवढ्यात मात्र आजोबा हे खाली पडलेले असतात. तर ऋषी आणि कमळी जेव्हा हे पाहतात तर त्यांना धक्काच बसतो, आणि धावतच मात्र ते आजोबांजवळ येतात. घाईने आता दोघेही आजोबांना उठवतात. कमळीचा जीव अगदी कासावीस होतो, आणि ती विचारते की आजोबा कसे पडलात तुम्ही, कुठे लागले का तुम्हाला. आणि आता अनिका, कामिनी, रागिनी ह्या तिघी मात्र पडद्याच्या मागे लपलेले असतात. त्यावरती ऋषी म्हणतो की आता काही झालं तरी आजोबांना डॉक्टरांकडे न्यावं लागेल. आणि कमळी म्हणते की आजोबा हे बघा, तुम्हाला काही होणार नाही, तुम्ही काळजी
करू नका म्हणून घाईने आजोबांना व्हीलचेअरवर बसून आता त्या हॉस्पिटलला घेऊन जायला निघतात. आणि तेवढ्यात आता ह्या नाटक करत कामिनी, अनिका आणि रागिनी यांना जसे काही माहिती नाही म्हणून धावतच येतात की काय झाले, दादाला काय झालं. तेव्हा ऋषी म्हणतो की ते पडलेत, त्यांना लागले, त्यामुळे डॉक्टरांकडे घेऊन जातोय. तेव्हा आता कामिनी म्हणते की हो अरे बापरे आम्ही सुद्धा येतो. तर ऋषी म्हणतो की काही गरज नाही. अनिका मात्र आता ऋष म्हणून आता ऋषीच्या नावाने ओरडते आणि आता ऋषी सुद्धा गेलेला आहे, मी सुद्धा जाते म्हणून अनिका जायला निघते. तर कामिनी तिचा हात धरते आणि तुला जाण्याची काय गरज आहे, जाऊन दे ना त्याला, गेला तर त्या कमळीचं सोडून दे. आणि जाऊन तरी ती कुठे जाणार आहे, अगं सरड्याची धाव ही कुंपणापर्यंत. तेव्हा आता अनिका टाळ्या वाजवते आणि म्हणते की अरे बापरे कमळी सरडा आहे आणि हे तुम्ही मला आज सांगतात. त्यावर त्या कामिनी म्हणते की अगं काय करायचं, कसं तुझ्या बोलण्यावर विश्वास ठेवायचा क, आणि हे सगळं काही सोडून दे आणि तुला यायचं आहे का त्या गौरीला बघण्यासाठी, रामनाम सत्य आहे. तेव्हा आता अनिका आत निघून जाते आणि काहींनी त्या आता या घडलेल्या ठिकाणी यायला पोहोचतात. त्यानंतर अन्नपूर्णा आजी आणि राजन हे आता तेथे अपघात झालेला आहे तेथे येऊन पोहोचतात आणि बघतात तर काय तेथे आता ही मुलगी जी काही आता ती खोटी मुलगी आहे ती बनून आणलेली असते आणि तिला मारून टाकून आता तिचा अपघात केलेला असतो. आणि गौरीचा सुद्धा, ती मुलगी खाली गाडीच्या जवळ पडलेली असते आणि गौरी मात्र आता गाडीमध्ये धावतच मात्र अन्नपूर्णा आजी आणि राजन येतात. अन्नपूर्णा म्हणते की बाळा तुला काही होणार नाही, अगं मी तुझी आजी आले. आणि धावतच आता गौरी जवळ सुद्धा येते. आणि काहीने मात्र आता ती राजनला म्हणते की ॲम्ब्युलन्सला फोन कर. रडतच मात्र गौरीला म्हणते की तुला काही होणार नाही, आपण हॉस्पिटलला जाऊया. तेव्हा आता हे दोघे इतके रडत असतात आणि काहीने डॉक्टरांना फोन करत असतो राजन. इतकी आता अन्नपूर्णा आजी आणि राजन यांची परिस्थिती अगदी दयनीय झालेली असते. त्यानंतर आता रागिनी आणि कामिनी अगदी लांबून हे सर्व बघत असतात. त्यांना आता हे सर्व बघून खूप आनंद वाटत असतो. रागिनी म्हणते की आता ही म्हातारी आणि राजन इतका रडतोय म्हणजे नक्की ही गौरी मेली असेल. तेव्हा आता कामिनी म्हणते की अगं संपली म्हणजे काय, अगं तिचं वरचं तिकीट मीच काढून दिलेलं आहे. तर तेव्हा रागिनी लगेच सौभाग्यवती महाजन आणि तिची ती मुलगी त्यांच्या आत्म्याला मात्र शांती लाभो आणि चल आई आपलं काम फत्ते झालं, चल आता घरी जाऊयात, मस्त पार्टी करूयात. कामिनी तिला विचारते की काय तयारी केली का. रागिनी म्हणते की हो सगळी तयारी केलेली आहे. म्हणून दोघे अगदी आनंदाने घरी जातात. त्यानंतर आता इकडे गौरीला घाईने हॉस्पिटलला आणलं जातं. डॉक्टर मात्र आता गौरीला आयसीयू मध्ये घेऊन जातात. तेव्हा आता अन्नपूर्णाला उभं राहता येत नाही, ती रडतच म्हणते की राजन. तेव्हा तो राजन आईच्या हाताला धरतो आणि तिला खाली बसवतो. तेव्हा आता राजन अन्नपूर्णा जवळ बसतो तर रडतच अन्नपूर्णा म्हणते की राजन अरे हे सर्व काय होऊन बसलं, इतकी वर्ष आपण त्यांची वाट बघत होतो, मग त्या आज आपल्याला भेटल्या, असं कसं होऊन बसलं रे. म्हणून दोघे आता खूप रडतात. राजन का रे असं, इतक्या वर्ष आपल्याला भेटल्या नाहीत, देव का आपली इतकी परीक्षा घेत असतील. राजनची अवस्था सुद्धा तीच असते. तो सुद्धा रडत म्हणतो की आई अगं इतक्या दिवसातून त्या सुद्धा मला आज दिसल्या, पण माझं नशीबच फुटका आहे आई, अशा परिस्थितीत त्या मला भेटल्या. दोघे आता खूप रडत असतात आणि तेवढ्यात डॉक्टर बाहेर येतात. घाईने मात्र राजन डॉक्टरांजवळ येतो आणि डॉक्टरांना विचारतो की त्या कशा आहेत. तेव्हा डॉक्टर सांगतात की हे बघा मिस्टर महाजन, तुमच्या पेशंटची कंडिशन खूप क्रिटिकल आहे, त्यांच्यावर जे काही उपचार आहे ते सर्व आम्ही करत आहोत. तर अन्नपूर्णा आजी डॉक्टरांसमोर हात जोडते की काही झालं तरी डॉक्टर माझ्या सुनाला वाचवा आणि माझी नात बरी आहे का. तेव्हा आता डॉक्टर म्हणतात की मॅडम आय एम सॉरी, आम्ही त्यांना नाही वाचू शकलो कारण येथे येण्याच्या दरम्यानच त्यांना आणि आय एम सॉरी असं बोलतात आणि डॉक्टर निघून जातात. तर अन्नपूर्णा आजी म्हणते की असं होऊ शकत नाही, हे काय म्हणतात अगदी. म्हणून आता अन्नपूर्णा आजी खूप रडत असते. तेव्हा राजन रडतच म्हणतो की आई शांत हो. अन्नपूर्णा ऐकायला तयार नसते. अन्नपूर्णा म्हणते की राजन नक्की त्यांची काहीतरी चूक होत आहे, माझी नात जिवंत आहे रे, माझी नात जिवंत आहे. सारखं सारखं अन्नपूर्णा आजी तेच बोलते. एक असा जबर धक्का तिला बसलेला असतो. राजन सुद्धा आता खूप रडतो. तर अन्नपूर्णा म्हणते की अरे राजन तू रडू नकोस, ते जिवंत आहेत, मी सांगितले ना तुला, असं नाही होऊ शकत. आणि तेवढ्यात मात्र आता त्यानंतर आता इकडे गौरीवर उपचार सुरू असतात. डॉक्टर त्यांचे अगदी ट्रीटमेंट व्यवस्थित करायला सांगतात. तेवढ्यात तेथे राजन येतो. राजन गौरीला म्हणतो की हे बघ गौरी तुला काही होणार नाही, मी आलो ना आता, तुझा राजन तुझ्या जवळ आलेला आहे आणि अशा अवस्थेत आपण भेटू असं मला स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं. गौरी मला माफ कर, मी खरंच तुझा खूप दोषी आहे ग, किती वर्षापासून मी तुमचा शोध घेतोय आणि त्यात तुमची अशी अवस्था. म्हणून तो गौरी उठ, अगं माझ्याशी बोल ना.
बोल ना अगं, उठ ना म्हणून तिला अगदी धक्के देत उठवत असतो आणि तेवढ्या डॉक्टर मागेच असतात. राजन डॉक्टरना म्हणतो की हिला बरं वाटेल ना लवकर. तेव्हा डॉक्टर सांगतात की डोंट वरी, लवकरच आम्ही त्यांना इमर्जन्सी वॉर्डमध्ये म्हणजे येत आहोत, डोंट वरी. आणि तेवढ्यात नर्स मात्र अन्नपूर्णा आजींजवळ येतात आणि तुमच्या पेशंटला मात्र आता तिकडे घेऊन जायला निघतात. तर लगेच आता अन्नपूर्णा आजी तिच्याजवळ येते आणि म्हणते की असं का करतात, कुठे नेतात तिला, माझी नात झोपलेली आहे, उठ ग बाळा म्हणून तिच्या अगदी तोंडाला अगदी कुरवाळत अगदी जवळ घेत तिला उठवण्याचा प्रयत्न करते. म्हणून त्या खूप रडतात. तर नर्स म्हणतात की हे बघा मॅम, बाजूला व्हा, आम्हाला आमची प्रोसिजर पूर्ण करून द्या. आजी मात्र त्या नातीच्या अगदी हाताला धरून रडत असते आणि तेवढ्यात तिच्या हातावर मात्र एक टिळ असतो, तो पण मोठा. अन्नपूर्णा आजी त्या तिळाकडे बघत असते आणि आता मात्र नर्स काही ऐकायला तयार नसतात आणि नर्स मात्र आता त्या पेशंटला तिथून म्हणजे त्या बॉडीला घेऊन जातात. अन्नपूर्णा आता खूप रडत असते आणि देवीला हात जोडत म्हणते की माझी नात मेली नाही, माझी नात जिवंत आहे. आणि त्यानंतर मात्र आता कमळी आणि ऋषी सुद्धा त्याच हॉस्पिटलला अगदी आजोबांना घेऊन आलेले असतात. कमळी सुद्धा आता इकडे आता गणपती बाप्पांना हात जोडते की आजोबांना सुखी ठेव म्हणून. आणि त्याच हॉस्पिटलला मात्र ऋषी आणि कमळी त्यांनी त्याथे आणलेलं असतं, ते पण आजोबांना. आणि तेथेच आता हे सगळेजण असतात. ऋषी बाहेर येतो आणि नर्सला विचारतो की आजोबा आता कसे आहेत. तेव्हा नर्स सांगतात की आजोबा ठीक आहेत, थोडासा मुकामार त्यांना लागलेला आहे, तुम्ही त्यांना मालिश आणि औषध वेळेवर द्या, ते लवकरात लवकर ठीक होतील. मी म्हणते की बरं ठीक आहे, आम्ही त्यांची काळजी घेतो. त्यावरती नर्स पुन्हा विचारतात की मला एक गोष्ट सांगा, त्यांना काही ट्रेस वगैरे आहे का. त्यावरती आता ऋषी विचारतो की म्हणजे तुम्ही असं का म्हणतात. तेव्हा आता नर्स सांगतात की कारण आम्ही त्यांचे बीट चेक केलेले आहे आणि तेव्हा आमच्या लक्षात आले की मात्र त्यांना बीपी अगदी जास्त वाढलेला आहे. तर तेव्हा आता कमळी विचारते की म्हणजे काही काळजी करण्यासारखं नाही. तर तेव्हा आता नर्स सांगतात की हे बघा, घाबरण्यासारखं काही नाही, परंतु त्यांनी टेन्शन मात्र नक्कीच घेतलेलं आहे. तेव्हा आता कमळी म्हणते की तुम्ही म्हणतात ते बरोबर आहे, कारण मला सुद्धा 2 दिवसापासून तेच वाटतंय, कारण त्यांना काहीतरी सांगायचं आहे पण नक्की त्यांना काय सांगायचं हेच कळत नाही. तेव्हा आता नर्स म्हणतात की डॉक्टरांनी सांगितलं की त्यांना संध्याकाळपर्यंत डिस्चार्ज मिळेल, तुम्ही त्यांना घेऊन जाऊ शकता, त्यांची मात्र थोडीशी काळजी घ्या. त्यावरती आता ऋषी कमळीला विचारतो की अन्नपूर्णा आजींना माहिती नाही आपण त्यांना येथे घेऊन आलो म्हणून. कमळी म्हणते की हो ना, जेव्हा आपण घरातून निघलो तेव्हा ते दोघेही घरात नव्हते, मग त्यांना केव्हा सांगणार होतो आपण. त्यावरती ऋषी म्हणतो की हे बघा, आता त्यांना कळवायला हवं, मी त्यांना कळून येतो. कमळी म्हणते की हो चालेल. कमळी आता देवाला हात जोडते आणि म्हणते की बाप्पा, हे बघ तुझ्यामुळे आज माझे आजोबा अगदी सुखरूप आहेत. त्यानंतर मात्र आता इकडे गौरीला मात्र इमर्जन्सी वॉर्डमध्ये शिफ्ट करण्यात येते आणि डॉक्टर मात्र राजनला सगळे पेपर्स अगदी व्यवस्थित पूर्ण करायला सांगतात, जी फॉर्मॅलिटीज आहे त्या पूर्ण करायला लावतात. आणि तेवढ्यात कमळी ही गणपती बाप्पांच्या जवळ उभी असते. ती आता अगदी म्हणजे एऱ्या मारत असते, टेन्शनमध्ये असते आणि तेवढ्यात गौरीला तिच्या जवळून अगदी घेऊन जात असतात. आता मात्र ऋषी हा फोनवर बोलत अगदी खाली बघत असतो आणि कमळी अगदी बाप्पाला हात जोडून डोळे बंद करून उभी असते. आणि तेवढ्यात मात्र आता गौरीला तेथून घेऊन जातात. दोघांचंही आता लक्ष जात नाही आणि दोघे आता आजोबांच्या रूमकडे येतात. आणि तेवढ्यात राजन हा डॉक्टरांबरोबर तेथून त्या रूममधून बाहेर पडतो आणि तेवढ्यात त्यांच्या समोरून कमळी आणि ऋषी दुसऱ्या रूममध्ये निघून जातात. तर आत जात असतात तेव्हा आता डॉक्टर म्हणतात की हे बघा, तुम्हाला आतमध्ये नाही येता येणार. तर राजन त्यांच्यासमोर हात जोडतो, काही करा डॉक्टर, पण माझ्या बायकोला वाचवा म्हणून अगदी तो देवासारख्या प्रार्थना करत असतो. डॉक्टर म्हणतात की हे बघा, आम्ही आमचे पूर्ण प्रयत्न करत आहोत. राजनचा जीव गौरीला बघण्यासाठी अगदी कासावीस होतो. त्यानंतर तो आता अन्नपूर्णा आजींजवळ येऊन बसतो. अन्नपूर्णा आजी तर स्तब्धच बसलेले असतात. तेव्हा राजन आता अन्नपूर्णा आजीला म्हणतो की हे बघ आई, तू घरी जातेस का. अगं हे बघ, सांभाळणं स्वतःला, नशिबाच्या पुढे कोणाला जाता येते का. तेवढ्यात नर्स या राजनला काउंटरला पैसे भरायला सांगतात. तेव्हा आता तो हो असं म्हणतो आणि आता तो अन्नपूर्णा आजींचा हात धरतो आणि म्हणतो की हे बघ आई, चल मी तुला घरी सोडतोय. त्यानंतर मात्र आता कमळी ही ऋषीला विचारते की राजन काकांना फोन केला, अगदी त्यांनी उचलला की नाही. तर ऋषी म्हणतो की नाही, त्यांनी अजून कॉल नाही घेतलेला. आणि तेवढ्यात मात्र राजन त्या रूममधून बाहेर पडतो. कमळी मात्र राजन काकांना पाहते, तुम्ही इकडे कसे. तेव्हा राजन सुद्धा आता त्या दोघांना विचारतो की तुम्ही दोघं इकडे काय करतात. त्यावरती कमळी म्हणते की काका, आजोबा व्हीलचेअर वरून पडलेत आणि जास्त काही लागलेले नाही, थोडंसं मुकामार लागलेला आहे असे सांगते, म्हणून आम्ही त्या दोघांना येथे घेऊन आलो. तेव्हा आता हे ऐकून राजन म्हणतो की काय बाबा पडलेत, आणि कसे पडलेत, काही लागले का, आता कसे आहेत ते, काही सिरियस वगैरे नाही ना. त्यावरती ऋषी समजवतो की
राजन काका ते आता ठीक आहेत, ते आता सिरियस नाही, काळजी करू नका, डॉक्टरांनी औषध वगैरे दिलेली आहे, त्यांना मसाज करण्यासाठी सांगितलेलं आहे. तेव्हा आता कमळी म्हणते की हो आम्ही तुम्हाला कळवणारच होतो आणि तेवढ्यात तुम्ही आता इथे आलात. तेव्हा आता राजन विचारतो की बाबा कुठे आहे, तर कमळी आणि ऋषी त्यांना बाबांच्या त्या रूम मध्ये घेऊन जातात. तोपर्यंत आता डॉक्टर हे बाबांना चेक वगैरे करून त्यांच्या गोळ्या औषधाबद्दल नर्सला समजावत असतात. आणि राजन आता आतमध्ये आल्यानंतर बाबा आता काहीतरी खुणावून सांगायला सुरुवात करतात. तेव्हा आता राजन विचारतो की डॉक्टर त्यांना काय झाले. डॉक्टर म्हणतात की हे बघा आती ट्रेसमुळे त्यांचा बीपी वाढलेला आहे आणि त्यांना कोणताही त्रास होणार नाही याची तुम्ही काळजी घ्या. तेवढ्यात आता राजनच्या डोक्यात येतं की मी आता बाबांना कसं हे सर्व सांगू की त्यांची नात आता या जगात नाही राहिली आणि त्यांची मोठी सून मात्र अगदी मरणाच्या दारात आहे. आणि या सर्वाचं टेन्शन राजनला येऊन तो बाबांना विचारतो की बाबा काय झालं, तुम्ही कसे पडलात, तुम्हाला काय हवं होतं आणि तुम्ही नक्की अगदी काय करत होतात. आणि तो बाबांना म्हणतो की तुम्ही आराम करा, काही काळजी करू नका, आपण लवकरात लवकर घरी जाऊ. आता कमळी आणि ऋषी या दोघांना अगदी थँक्यू म्हणतो, कारण तुमच्यामुळे आज बाबा बरे आहेत. तुम्ही वेळेवर बाबांना येथे घेऊन आलात, नाहीतर मात्र घरी कोणी नसताना बाबांचं काय झालं असतं कुणास ठाऊक, कारण घरातील इतर लोकांना तर बाबांची काळजी तर नाही, बाबांकडे बघण्यासाठी सुद्धा त्यांना वेळ नसतो. आणि तेवढ्यात नर्स येऊन राजनला म्हणतात की तुम्हाला डॉक्टर जोशी यांनी बोलावलेलं आहे. तेव्हा आता राजन हा आलो म्हणून तो बाहेर निघून जातो. आणि तेवढ्यात कमळी विचार करते, राजन काकांना मात्र माहिती नव्हतं की आता बाबा पडलेले आहेत, मग ते येथे का आले असतील, कशासाठी. आणि हा भाग येथे संपतो. पुढे नक्की काय होणार आहे बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.